हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, जे मार्केटमध्ये पीनट बटर मिळतात ना, त्यातनं बरेच प्रिझर्वेटिव्ह असतात. म्हणून ह्यालाच आहे ना एक हेल्दी ऑप्शन म्हणून होममेड पीनट बटर. येस, बरोबर ओळखलं. आज आपण आहे ना अगदी घरगुती पद्धतीने आणि फ्रेश इन्ग्रेडियंट पासनं चांगलं 2 महिने टिकणारं पीनट बटर करणार आहोत. बरं, आता पीनट बटर आहे ना तुम्ही साध्यानं ब्रेडला लावून खाऊ शकता किंवा पोळीचा रोल किंवा ना हल्ली बरेच जण मिल्कशेक्समध्ये किंवा स्मूदीजमध्ये सुद्धा वापरतात. फ्रेंड्स, अजून एक टिप आहे बरं का ह्याच्यात. आता पीनट बटर आहे ना तुम्ही उपासाच्या दिवशी सुद्धा खाऊ शकता. बरं, आजच्या पीनट बटरमध्ये आहे ना कोको पावडर आहे, ती फक्त आहे ना तुम्ही अवॉइड केली तर त्याच्या व्यतिरिक्त पीनट बटर बनवलं तर तुम्हाला उपासाला सुद्धा युजफुल होणार आहे बरं का. नक्की करून बघा. 3, 2, पीनट बटर करण्यासाठी इकडे एक पॅन घेतलेला आहे. सर्वात प्रथम ना आपण एक बाउल आपण आहे ना हे कच्चे शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. बरं, आता भाजून कसे घ्यायचे ना, खमंग भाजायचे, काळपट करायचं नाही. हलके त्याला डाग आले की मग आपण आहे ना गॅस बंद करायचा आहे. आता आपण एक 2 ते 3 मिनिटात हे छानपैकी कंटिन्यू असे हलवून आहे ना दाणे भाजून घेऊया. दाणे छानपैकी ना भाजून होत आलेले, असा तडतड आवाज येतोय आणि हलके त्याला डाग पडलेले आहेत. आता काय करायचंय की आपण आहे ना गॅस बंद करायचा आणि हे जे दाणे आहेत तर ते पूर्ण गार करून साल काढून आपल्याला घ्यायचं आहे. सालासकट घेतलं तर आहे ना आपला पीनट बटर कडवट होतं. दाणे ना आपण आहे ना पूर्ण गार करून घेतलेले आहेत आणि सालं काढली बऱ्यापैकी. थोडीशी सालं आपण ठेवली आहे, कारण का माहिती आहे का, तर रोस्टेड फ्लेवर असावा म्हणून. आता हे जे दाणे आहेत ते आपण मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूयात. आता त्यातनं चिमूटभर मीठ, 4 चमचे आपण आहे ना गुळाची पावडर घातलेली आहे, 1 ते 1.5 चमचा आपण कोको पावडर घातले. अर्थात ना हे ऑप्शनल आहे. लहान मुलांना थोडंसं चॉकलेट फ्लेवर आवडतं म्हणून हे इन्क्लूड केलेलं आहे. जर हे नाही टाकलं तर उपासाला सुद्धा हे चालू शकतं. 2 चमचे खोबऱ्याचं तेल, त्यात आता 1-2 चमचे आपण मधही घालत आहोत. बरं, खोबऱ्याचं तेल जे आहे ना तर ते समजा अवेलेबल नसेल तर तुम्ही आहे ना 1 चमचा आपलं जे रेग्युलर शेंगदाण्याचं तेल असतं ना ते घातलं तरी चालेल, नाही तर मध घातला नुसता तरीही चालू शकतं. आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. हे आपण ना छान ग्राइंड केलेलं आहे. 1 ते 2 मिनिटं कंटिन्यू करायचं, पण थोडंसं कोरडं वाटतंय तर काय करायचं, 2 चमचे आपण आहे ना तेल अजून घालणार आहोत आणि परत एकदा फाईन ग्राइंड करणार आहोत, जेणेकरून छान त्याची पेस्ट तयार होईल. मस्त आपण आहे ना परत एकदा वाटून घेतलेलं आहे. एकूण आपल्याला ह्याला ना 4 चमचे तेल आणि 5 चमचे जवळजवळ आपण आहे ना ह्याच्यात मध घातलेलं आहे. ते थोडंसं ग्राइंड करताना आपल्याला अंदाज येतो. मस्त झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. फ्रेंड्स, आपण आहे ना इकडे एक स्लाइस आहे ना टोस्ट करून घेतलेला आहे. त्याला आपण आहे ना आता एक पीनट बटर थोडंसं छानपैकी स्प्रेड करून घेऊयात. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आहे ना स्प्रेड होतं आहे. आणि हे जे पीनट बटर आहे ते तुम्ही टोस्ट किंवा पोळी किंवा तुम्ही ना स्मूदीज शेक्समध्ये इन्क्लूड करू शकता. त्याचं रिचनेस वाढतो आणि प्रोटीन इनटेकसुद्धा त्यानिमित्ताने होतो. फ्रेंड्स, हे जे पीनट बटर आहे ना पूर्ण गार झाल्यावर तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये आहे ना फ्रीजमध्ये 2 महिने स्टोअर करू शकता. जर फ्रीजमध्ये स्टोअर करायचं नसेल तर फ्रीजच्या बाहेर 1 महिना हे छानपैकी व्यवस्थित राहतं.